ओव्ह्युलेशन डेजमध्ये जर संबंध आले तरच प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात, हे तर तुम्ही ऐकलेलंच असेल। आणि त्यामुळेच ओव्ह्युलेशन म्हणजे काय हा प्रश्न बराच वेळा विचारला जातो। तर या व्हिडिओमध्ये ओव्ह्युलेशन म्हणजे काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया। त्याचबरोबर तुमचं मासिक चक्र किती दिवसांचं आहे यानुसार आपण तुमचे ओव्ह्युलेशन डेजही काढूयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा। तर स्त्रियांचं प्रत्येक महिन्याला एक बीज परिपक्व होत असतं। बीज म्हणजेच ओव्हम। तर परिपक्व झाल्यानंतर ते अंडाशयातून फॅलोपियन ट्यूब्समध्ये जातं, म्हणजे गर्भनलिकेमध्ये जातं। आणि गर्भनलिकेमध्ये म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्समध्ये जर मेल स्पर्म जर तिथे अवेलेबल असतील, म्हणजेच त्या दिवसांमध्ये जर संबंध आलेले असतील तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात। म्हणजेच ओव्हरीजमधून एक बीज परिपक्व होऊन फॅलोपियन ट्यूब्समध्ये येतं आणि तिथे जर मेल स्पर्म जर अवेलेबल असतील, म्हणजेच त्या दिवसांमध्ये जर संबंध आलेले असतील तर फर्टिलायझेशन होतं आणि प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात। आणि त्यामुळेच ओव्ह्युलेशन डेज कधी आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुमचे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेसही वाढतात। म्हणजेच ओव्ह्युलेशन डेज जर माहिती असतील तर ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यांनाही मदत होते, त्याचबरोबर ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी नकोय त्यांनाही मदत होते। म्हणजेच ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी ठेवायची त्या ओव्ह्युलेशन डेजमध्ये संबंध आले तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतील आणि त्यांना त्या गोष्टींची मदत होईल। आणि ज्यांना प्रेग्नन्सी नाही ठेवायची त्या ओव्ह्युलेशन डेजमध्ये संबंध येऊ देणार नाहीत किंवा प्रिकॉशन्स घेतील। तर ओव्ह्युलेशन डेज कसे मोजायचे, म्हणजेच कसे काउंट करायचे? तर ओव्ह्युलेशन बऱ्याच घटकांवर अवलंबून असते आणि प्रत्येक स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन डेज वेगवेगळे असतात, कारण ओव्ह्युलेशन डेज मासिक चक्रावर अवलंबून असतात। आणि मासिक चक्र 4 भागामध्ये डिवाइड होतं। त्यातला पहिला भाग म्हणजे मेन्स्ट्रुएशन, दुसरा भाग असतो फॉलिक्युलर फेज, तिसरा असतं ओव्ह्युलेशन आणि चौथा असतो ल्युटियल फेज। यामध्ये 1 ते 5 दिवस मेन्स्ट्रुएशन असतं, म्हणजे या दिवसांमध्ये पिरियड्स चालू असतात। त्यानंतर 5व्या दिवसापासून तर 14व्या दिवसापर्यंत फॉलिक्युलर फेज चालू असते आणि 14व्या दिवसापासून तर 18व्या दिवसापर्यंत ओव्ह्युलेशन असतं आणि त्यानंतरची लास्ट असते ती ल्युटियल फेज। आणि ही सायकल अशीच दर महिन्याला चालू असते। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो कॉमनली विचारला जातो की ओव्ह्युलेशन कधी होतंय हे कसं समजेल आपल्याला, त्या ओव्ह्युलेशन नेमकं कितव्या दिवशी होतंय हे कसं काढायचं? तर मेन्स्ट्रुअल सायकलनुसार म्हणजेच मासिक पाळीनुसार ज्या स्त्रियांचं मासिक चक्र 21 दिवसांचं आहे त्यांचं ओव्ह्युलेशन साधारण 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवसामध्ये होतं। म्हणजेच या दिवसांमध्ये 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवसांमध्ये जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतील आणि यालाच ओव्ह्युलेशन डेज म्हणतात। त्याचबरोबर ज्या स्त्रियांचं मासिक चक्र 28 दिवसांचं आहे, हे 28 दिवसांचं मासिक चक्र खूप कॉमनली असतं, म्हणजे बऱ्याच स्त्रियांमध्ये 28 दिवसांचंच मासिक चक्र असतं आणि या स्त्रियांमध्ये साधारण 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं। म्हणजेच या स्त्रियांमध्ये 12, 13 आणि 14 या दिवसांमध्ये जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात। त्याचबरोबर ज्या स्त्रियांचं 35 दिवसांचं मासिक चक्र आहे त्यांचं साधारण 21व्या दिवशी ओव्ह्युलेशन डेज असतो। म्हणजेच 19, 20 आणि 21 या दिवसांमध्ये जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतील आणि हेच असतात ओव्ह्युलेशन डे 19, 20 आणि 21। ज्या स्त्रियांचं 35 दिवसांचं सायकल आहे त्याचबरोबर ज्या महिलांचं मासिक चक्र 40 दिवसांचं आहे त्या महिलांचं साधारण 26व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं। त्या महिलांचा 24, 25 आणि 26 या दिवसांमध्ये ओव्ह्युलेशन होतं। यामध्ये महिलांना हे लक्षात ठेवायचे की त्यांची मासिक चक्र किती दिवसांचं आहे, म्हणजेच त्यांची जी मासिक पाळी आलेली आहे ती तारीख त्यांना लक्षात ठेवायचं आहे आणि नेक्स्ट पाळी किती तारखेला येते, म्हणजेच यानुसार त्यांना त्यांचं मासिक चक्र किती दिवसांचं आहे त्याचबरोबर त्यांचं ओव्ह्युलेशन कुठल्या दिवशी होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात येईल। आता असा प्रश्न पडेल की ओव्ह्युलेशन डेज चालू आहेत हे कशावरून कळेल, अशी कुठली लक्षणं आहेत ज्यामुळे ओव्ह्युलेशन डेज चालू आहेत हे समजेल? तर ओव्ह्युलेशन डेजमध्ये
थोड्याफार प्रमाणात ओटीपोटात दुखू शकते, म्हणजेच ओटीपोटात वेदना होऊ शकतात. त्याचबरोबर हलक्या स्वरूपात रक्तस्राव किंवा स्पॉटिंगही होऊ शकतं आणि त्या दिवसांमध्ये मूड खूप चेंज होतो. काही स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये थोडा कडकपणाही जाणवतो. त्याचबरोबर ब्लॉटिंग म्हणजेच पोट फुगल्यासारखंही वाटतं आणि बॉडी टेम्परेचरही वाढतं. त्याचबरोबर ओव्युलेशन डेजमध्ये स्त्रिया मेंटली आणि फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतात आणि ओव्युलेशन डेजमध्ये स्त्रियांचा वजायनल डिस्चार्जही वाढतो. तर ही होती ओव्युलेशनची काही कॉमन लक्षणे. या लक्षणांवरून तुम्हाला ओव्युलेशन होतंय का नाही हे समजेल. त्याचबरोबर बाजारामध्ये काही ओव्युलेशन किटही भेटतात, ज्यामुळे ओव्युलेशन डेज एकदम ॲक्युरेट काढता येतात. त्याचबरोबर असेच काही ओव्युलेशन कॅलेंडरही असतात, ज्यामुळे ओव्युलेशन कधी होतंय हे समजण्यास मदत होते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, तुमचं बेसल बॉडी टेम्परेचर यामुळेही तुमचं ओव्युलेशन होतंय का नाही हे समजेल, कारण की ओव्युलेशन डेजमध्ये बॉडी टेम्परेचर वाढतं. त्यामुळे या गोष्टींवरूनही आपल्याला ओव्युलेशन डेज काढता येतात. तर ओव्युलेशन डेज कसे काढायचे हे आपण पाहिलं. त्याचबरोबर ओव्युलेशनची लक्षणे काय काय असतात हेही आपण पाहिलं. आणि प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी ओव्युलेशन डेज माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ओव्युलेशन डेजमध्येच प्रेग्नन्सी राहते. तर याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.